चालू आहेत त्याच्यामध्ये आपण रोडचे काम करतोय, पण ते करत असताना कम्प्लीट प्लॅनिंग नाही केलं आहे. प्लॅनिंगचा अर्थ आहे की आपल्याला केवळ रोड बांधून काम नाही चालणार. जर आपण केवळ रोड बांधली तर 100% दरवर्षी त्या ठिकाणी फ्लडचं सिच्युएशन निर्माण होणार आहे. वॉकवे नसल्यामुळे लोकांचे ऍक्सिडेंट होत राहणार आहेत. तर आता आम्ही MIDC आणि सर्व डिपार्टमेंटला सूचना दिलेली आहे की अर्बन डिझायनरचा आम्ही कन्सल्टंट जे आहे ते ऑनबोर्ड घेतलेला आहे. त्याच्याकडून ते जे सर्व जे रस्त्याचे जे काम चालू आहे त्याची एकतर गुणवत्ता प्लस रस्त्याच्या सोबत त्या ठिकाणी वॉकवे, इथे स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजची परिस्थितीची व्यवस्था, जवळपास 10% एरिया सोडला तर पूर्ण MIDC मध्ये कुठेही स्ट्रीट लाईटची व्यवस्था नाही आहे. त्यांना डायरेक्शन दिलेले आहे, त्या पद्धतीने त्याने काम चालू केलेलं आहे. जे महत्वपूर्ण एखादे रोड आहे, जसं एक तलेगाव ते शिक्रापूर जाणारा एक MIDCचा रोड आहे, तो रोड पूर्ण झाला की आपला किमान 50% जे आहे सोल्युशन ते त्या रस्त्याद्वारेच होऊन जातील, कारण आपला ट्रॅफिक डायव्हर्जन जे आहे ते मॅक्सिमम हा रस्त्याद्वारे होऊन जाते. तर त्याच्या MIDCचा लँड एक्विजिशन आमचा पूर्ण झालेला आहे. त्याच्यामध्ये त्याचं काम सुद्धा चालू आहे. जानेवारी एंड पर्यंत आम्हाला ते काम पूर्ण करून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये एक शेवटचं पोर्शन आहे 800 मीटरचा, तो PMRD कडे आहे. PMRDने त्याचं लँड एक्विजिशन चालू केलं नाहीये, ते करायला त्यांना 6 महिने लागेल, पण तेव्हापर्यंत त्याच्याकडे 10 मीटरची रुंदी आपल्याकडे अवेलेबल आहे. तर हा रस्ता जे आहे ते आम्ही जानेवारी एंड पर्यंत ओपन करतोय. त्याच्यामध्ये आम्ही त्या भागामध्ये ऍडिशनल पोलीस बंदोबस्त देणार आहोत, जेणेकरून हा रस्त्याचा वापर करून ट्रॅफिक कोणत्याचा जे विषय आहे ते विषय आपण हा रस्त्याद्वारे मार्गीवर लावून वाढते. तर हे सगळे याच्यामध्ये पोलीस आणि बाकी जे संबंधित एजन्सी आहे, नॅशनल हायवे ऑथॉरिटी आहे, MSIDC आहे आणि MIDC होती, तर ते त्यांच्यामध्ये एकदम चांगला आजच्या मीटिंगमध्ये समन्वय झाला आणि त्याच्यामध्ये आपण पुढच्या 15 दिवसापासून रिझल्ट जे आहे ते आम्ही दाखवायला सुरुवात परिसर आहे जे आपल्याला 2-3 महिन्यामध्येच करायचे, जेणेकरून खूप मोठ्या प्रमाणावर समाधान होऊन जातील. 2-3 त्याची कामं सुरू. डिसेंबरमध्ये एकच पोलीस स्टेशन होता, आता तिथे 4 पोलीस स्टेशन आहे. एक पोलीस स्टेशन मध्ये 2 PI होते इन्चार्ज म्हणून, आता त्या भागात 4 पोलीस स्टेशन आहे, 8 PI आहेत. पूर्वी एक गाडी होती, आता प्रत्येकाकडे 5-5 20 4 व्हीलर आहेत त्या परिसरात. मी प्रत्येक 3 महिन्यात तिथे कोऑर्डिनेशन आपल्या लॉ अँड ऑर्डर आणि याच्याबद्दल मीटिंग घेतो. आणि मागच्या मीटिंग मध्ये आपण आपल्यापैकी पण काही लोक होते, पण तिथे सगळे मेजर कंपनी 70 कंपनीचे CEO आणि प्लांट हेड होते. तेच आमची चर्चा झाली तिथे की ज्यावेळी आम्ही पहिली मीटिंग घेतली होती त्या मीटिंग मध्ये जे चर्चाचं स्वरूप होता आणि जे मागे 1 महिन्यापूर्वी 15-20 दिवसापूर्वी जी झाली त्याच्यामध्ये जे चर्चाचं स्वरूप होता तो पूर्णपणे बदललेला आहे. एकही माथाडीबद्दल कंप्लेन नाही, एकही गुंडागर्दी, एक्स्टॉर्शन, काम जबरीने द्या याच्यासाठी कंप्लेन नाही. कंप्लेन होती हे 3-4-5 इश्यू आहेत, एक ट्रॅफिकच्या, एक पॉवर सप्लाय आणि न्यू कनेक्शन आणि एक्सटेन्शन ऑफ कनेक्शनच्या, गार्बेज कलेक्शनच्या, आणि हे अशा प्रकारचे जे आहेत ना ते इश्यू शिफ्ट झालेले आहेत. ते आपण जे आहेत तिथे आम्ही जवळपास मला वाटतं 19 मोक्याची कारवाई केलेली आहे. लोक तिथे एक पोलीस स्टेशन मध्ये 100 लोक असायचे, आता त्या परिसरामध्ये 400 लोक आहेत, 400 पोलीसचे, आणि 20 गाड्या 4 व्हीलर आणि 20 2 व्हीलर आहे. तर ते जे आपण म्हणत आहे ते मला माझ्या आपल्यासे विनंती राहील की आपण एक जे ग्राउंडला खात्री करा, आणि जर कोणी असं असेल तर आम्ही परत करा. आमचे काम संपत नाही, हे चालू असतो, कॅट अँड माऊसची गेम आहे. पण बऱ्यापैकी आपण तिथे आता दाबून ठेवलेलं आहे. आता तिथे परिस्थिती कोणाकडूनही इंडस्ट्रीकडून मला ऍटलिस्ट प्रत्येक 3 महिन्याच्या मीटिंग मध्ये, हल्लीच्या मीटिंग मध्ये हे सब्जेक्ट आलं नाही. आणि जर काही आपल्याला असं वाटतं, आपल्याला माहित आहे तर मला नक्की सांगा, आम्ही त्याच्यावर पण कारवाई करू. आम्ही एक